सर्वात साधं, सोपं आणि सुंदर आणि खायला पण एकदम झणझणीत छान लागणारं पनीर सांगते. प्रथमतः तुम्ही पनीर घेतलात. पॅनमध्ये गॅसवर तेल गरमला ठेवायचं थोडं नकळत. त्यामध्ये पनीर टाकायचं. पनीर छान लाल भाजून घ्यायचं. पनीर एका वाटीमध्ये काढायचं. त्यात थंड पाणी पण घालायचं. त्यानंतरनं तुम्ही एका साईडला पातेल्यामध्ये पालकची भाजी, टोमॅटो, तुम्हाला जर वाटलं तर बारका कांदा त्यात टाकायचं शिजवायला. शिजवायला टाकल्यानंतरनं थोडं म्हणजे कच्चं-पक्कं शिजवून घ्यायचं. शिजवून घेतल्यानंतरनं गॅस बंद करायचं. गॅस बंद केल्यानंतरनं ते जे टोमॅटोची वरची सालपट काढून टाकायचं. मग ती पालक भाजी, टोमॅटो, कांदा असतो ना, तो मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा, एकदम बारीक करून घ्यायचं. बारीक करून घेतलात त्यानंतरनं पॅन गरमला ठेवायचा. तरी एक बारीक छोटा अजून एक कांदा कापायचा. तो कांदा त्या पॅनमध्ये टाकायचा. तो पण लाल भाजू द्यायचा. मग त्यामध्ये चवीपुरतं मीठ, चवीपुरती चटणी टाकायचं. ते मसाला लाल भाजू द्यायचं. त्यानंतरनं जो मिक्सरमध्ये ग्राइंडर केलेला मसाला असतो ना, तो आपला पालक भाजी, टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट ते तिन्ही त्यात टाकायचं. परत ते पण छान एक एक चांगलं वाफेवर शिजू द्यायचं. त्यामध्ये पनीर जो आपलं पाण्यात ठेवलेला असतो ना, तो पनीर त्यामध्ये टाकायचा. पनीर टाकल्यानंतरनं थोडंसं दूध, कच्चं दूध असेल तरी चालते किंवा गरम केलेलं दूध असेल तरी चालते. थोडं दूध त्यामध्ये टाकायचं. छान थोडंसं उकळू द्यायचं. उकळू दिले की एक 30 सेकंद किंवा 1 मिनिटं झाकायचं त्यावर. झाकलं की गॅस बंद करायचं. आपलं पनीर एकदम साधं, सोपं, सिंपल आणि खायला एकदम झणझणीत लागणारं साधं बेसिक पनीर तयार झालेलं आहे. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक सो मच व्हिडिओ ऐकल्याबद्दल.